नमस्कार, मी गणेश कामकार। आज मी तुम्हाला एक सुंदर अशी आमची काजूची बाग आहे। त्यामध्ये काजू, आंबा, नारळ, कोकम असे वेगवेगळे झाडं असलेली आपली ही बाग आहे। गव्हाणे लांजाच्या इथे आपली ही बाग आहे। ही बाग पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे। या बागेची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। आणि हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवतो हे आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका। आणि आमच्या वेबसाईटला जावा www.kokanpropertyexpo.com ला जाऊन तुमचा प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या। या प्रॉपर्टीचे काही डिटेल्स पाहिजे असेल तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घेऊन वेबसाईटला जाऊन डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करून ह्यांना या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका। आणि तुम्हाला आमच्याबरोबर इन्कम जनरेट करायचं असेल तर आमचं चॅनल पार्टनर बना। चॅनल पार्टनरचे पण संपूर्ण डिटेल्स आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। चॅनल पार्टनर बनून तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम सोर्स तुमच्या बिझनेस किंवा तुम्ही कुठे जॉब करताय किंवा बिझनेस करताय त्यामध्ये एक ॲडिशनल इन्कम म्हणून तुम्ही आमचं चॅनल पार्टनर बनून मिळवू शकणार आहात। गव्हाणे लांजा ते इथे आपल्याकडे हा 4 एकरची प्रॉपर्टी आहे। पूर्ण मातीचा प्लॉट आहे। सुंदर लोकेशनमध्ये पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती, लांजापासून साधारण 6 किलोमीटर अंतरावरती आणि इंटरनल रोडला टच अशी आपली ही प्रॉपर्टी आहे। या 4 एकरच्या प्रॉपर्टीला चारी बाजूने गडगा आहे। डबरा म्हणजे चिरेचा डबरचा गडगा असतो, गडगा आहे। त्या गडग्याला लागून ह्यांना बांबूचं प्लांटेशन आणि सागवानचं प्लांटेशन केलेलं आहे। या प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडे 294 काजूची झाडं आहेत। आंब्याची साधारण 2 ते 3 आंब्याची झाडं आहेत। कोकमाची साधारण 25 एक कोकमची झाडं आहेत। नारळाची साधारण 18 एक नारळाची झाडं या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल आहे। या प्रॉपर्टीमध्ये पाण्यासाठी लँड ओनरने ऑलरेडी एक 20 फुटी विहीर पाडली आहे ज्यामध्ये भरपूर पाणी आहे। एक बोरवेल आहे ज्यामध्ये भरपूर पाणी आहे। 3 फेजचं लाईटचं कनेक्शन आहे इथे, यांना ऑलरेडी कनेक्शन घेतलेलं आहे इथे। आणि प्लस या प्रॉपर्टीमध्ये साधारण 400 स्क्वेअर फीटचा एक सुंदर असं फार्म हाऊस लँड ओनरने डेव्हलप केलेलं आहे। या प्रॉपर्टीमध्ये एक ॲडिशनल तुम्हाला बेनिफिट मिळतो आहे, जिथे एक टॉवर आहे, जिओचा टॉवर ऑलरेडी बिल्ड झालेला आहे, ज्याला 9 ते 9.5 रुपयाचा रेंटिंग ऑलरेडी सुरू आहे। ही प्रॉपर्टी तुम्हाला 1 एकर पाहिजे असेल तरी मिळू शकणार आहे, 2 एकर पाहिजे असेल तरी मिळू शकणार आहे आणि 4 एकर प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी मिळू शकणार आहे। आम्ही इथे डिवाइड करून तुम्हाला ही प्रॉपर्टी देऊ शकणार आहोत। ही प्रॉपर्टी ह्यांना लांजापासून जवळ असल्या आणि गव्हाण्यापासून जवळ असल्यामुळे आणि ऑलरेडी याच्यामध्ये सगळे प्लांटेशन असल्यामुळे इथे तुम्ही छोटंसं तुमचं फार्म हाऊस, टुरिझम डेस्टिनेशन, ॲग्रो टुरिझम किंवा शांत तुम्हाला गावाच्या ठिकाणी राहायचं असेल तर एक मस्त कोकणी घर बांधून तुम्ही ते राहू शकता। या प्रॉपर्टीची टोटल किंमत आम्ही 60 लाख रुपये सांगतो। 60 लाख रुपयाला टोटल तुम्हाला 4 एकरची प्रॉपर्टी मिळणार आहे। अगर तुम्ही 1 एकर प्रॉपर्टी घेणार असाल तर तुम्हाला साधारण 16 लाख रुपयाला 1 एकर का की तुकडा करणं आणि डिमार्केशन करण्याचा खर्च येईल। 16 लाख रुपयाला 1 एकर मिळेल। अगर 2 एकर घेतला तर 32 लाख रुपयाला किंवा 30 लाख रुपयाला आम्ही 2 एकर देऊ शकतो तुम्हाला। आणि टोटल अगर ही प्रॉपर्टी घेतली तुम्ही 4 एकरची ती 60 लाख रुपीजला मिळेल। यामध्ये पण तुम्हाला अगर तुम्ही आमचं प्लॅटिनम मेंबरशिप घेतलं असेल वेबसाईटला जाऊन आमच्या, तर तुम्हाला यामध्ये स्लाइटली निगोशिएबल नाही, चांगलं निगोशिएबल ह्याच्यामध्ये होणार आहे अगर तुम्ही आमचा प्लॅटिनम मेंबर असाल तर।
तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि आमच्याबरोबर कनेक्ट व्हा, आमचा चॅनल पार्टनर बना आणि एक चांगला इन्कम सोर्स, ॲडिशनल इन्कम सोर्स तुमच्यासाठी सुरू करून घ्या. धन्यवाद.